बोललो का चप्पल चप्पल कुठे गेली भाई? चप्पल चप्पल कुठं घातली तू? बूट आहे ना तुझ्या पायात चप्पल करू राहिला झाबऱ्या पुरा बा पैशाचा नासोडा केला या माणसानं. दारू में बादल, बादल में दालू, दालू में मेला नशा. एक बार जिसमें थोड़ी सी पीली बेहोश हो गया. एक बार जिसमें थोड़ी सी पीली बेहोश हो गया. धूम धूम धम 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 धूम धूम धम 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 धम. शांताराम, अबे काय लावलं रे बा हे झुमझुम? अबे माणूस की आहे का नाही तू? काय लावलं बा तमाशा? चाल घरी. काय आ गए मौत का तमाशा देखने? आ गए क्या? चलो चलो निकलो. हो शांताराम भाऊ, काय म्हटलं तुमच्या गावात एवढी इज्जत आहे, बिल फालतू तुम्ही हातानं कमावून राहिले. हे दारू गिरू काही चांगलं नाही ना. काय आले तुम्ही हे नाल्यातनी पडणं, इकडे चालणं तिकडे पडणं, काय लावलं हे तुम्ही ना? तू कोणाला शिल्लक बोल मला? कोण आहे तू? चाल लवकर घालायचं इथं जास्त होता बा. म्हणजे चांगलाच लागला वाटते मावीन. अरे बा शांताराम, काय लका हे काय करू राहिलं तू? हे नाल्यात इकडे पडणं तिकडे पडणं. आय शांताराम, इकडे 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 तुझ्या बापाला मोकार आहे मी. तू इकडे. बरोबर मी येतो इकडे. पहिले तू नालीत पडशील ना त्या आधी पाणी लगा ते काय लगा काय बोला तुला शांताराम लगा? हो नारायण भाऊ, जाऊ दे ना तिकडे. पडू ना कुठं पडू ना, आपल्याला काय करावं लागते? आपण बदल सांगू राहिलो इकडे इकडे. ते माणूस ऐकते का आपलं? जाऊ दे ना तिकडे, कुठं पडू द्या ना. असं नसते ना, काही करतं का? म्हणजे कुठं पडू देतं का त्या माणसाले? ते काय दारू ते आपण आहे का? शांताराम, त्या मायबीन मला जा लागल. ती इकडे येत बिन नाही. इकडे ना तू. काय का धंदे लावलेलं का इकडे? धुल लावायचं डबल नाही याचा हात लावला. हात नको लाव. ए मा हात धर तू. तुला मी घरी नेतो. तमाशे करू नको फाल तुझ्या इथं. चाल लवकर घरी, चाल लवकर. काय लगा लोक तमाशे पाहतात, लोकांना तेच पाहिजे फक्त. चाल लवकर, हात धर. इकडे कुफी हजार गम जुदा नहीं होता, गरीब जितनी भी पीले नशा नहीं होता. मावी नाही घरावर गोट्याचा का आपत आहे? काय लावलं राजा शांताराम भाऊ? मला वाटलं नाही बाबा एवढं असते का नाल्यात पडणं गाणे म्हणणं. जा ना तुम्ही घराकडे. हो नारायण भाऊ, धरा त्याचा हात न्या बरं. त्यांना काय लावलं हे? लोक कसे तमाशे पाहतात ना. मी तेच म्हणून राहिलो तुले. तू तिकून धर, मी कोण धरतो? तू काय म्हणतं जाऊ दे पडू दे, आता म्हणतं जाय ने काय ले का? धर ना तिकून तू, मी कोण धरतो? चाल हो शांताराम भाऊ, उठा. चला उठा लवकर. हात लावला सांग. काय तुझे काम करणार रे ढेब्या? तुझे काम कर. मला काय इकडे उचवायला आला तू तुझे काम कर. पाय बरं नाही का घोर आंधळी पाण्याला गेली, घागर फोडून घरी आली. असं झालं ते. ओ काय राजा, मी तुमचं गाणे चांगलंच पाहू राहिलो ना. चला माझ्यासोबत तुम्ही. तुम्हाला मी मस्त घरी नेतो. घरी झोपा, घरी आंघोळ करा. रस्त्यावर काय भांडणं गिणणं करू राहिले, गाणे गिणे म्हणून राहिले, तमाशे करू राहिले. इकडे पळणं तिकडे लोळणं. चला ना घरी. चला या, हात द्या मले. शांताबाई, आम्ही ना शांताराम भाऊले सगळ्याकडे पाहिलं. गावात पाहिलं, मसनवाडीत पाहिलं, वावरात पाहिलं. शांताराम भाऊ दिसाचं नाव नाही घेऊ राहिले. काय माहित कुठे गेले ते? मला तर वाटते नाल्यात पडले असेल. शांताबाई, तुम्ही काय करा, शांताराम भाऊले आंघोळीसाठी गरम पाणी ठेवा. मला तसंच वाटते बाबा, कुठं नाल्यात गिलास पडला असेल ते. बाबा कायच करा बाबा, लेस टेन्शन आहे रे बाबा. बरोबर आहे रे देवा देवा. काय फिरले बाबा पुढे? काय झाबरूचा बरोबर पाहिलं का रे? सगळं पाहिलं ना. तुम्ही सांगा ना मला कुठं पाहत ते आता? वावरात गेलो, वावरात कुठं नाही, काहीच पता नाही. खोपडीत पाहिलं, खोपडीत नाही, कोट्यात नाही. मग आता हाय कुठं? काहीच नव्हतं होत ना. त्यांचे बाबा नसते गेले असते ना, ते त्यांना दारूला हात नसता लावला. मला माहित आहे ना, त्यांच्या बाबाच्या पुढे ते दारू पेत नाही ना. पण आता ते 2-3 दिवसासाठी मुक्कामी गेले. या माणसानं दारू चालू केली. आता काय माहित बाबा कुठं काय करतात ते? भांडणं करता का काय करता? भांडणं गिणणं नाही करत म्हणा, पण कशालेच. त्यांची म्हटलं गावातली इज्जत आहे बाबा. शांताराम शांताराम. पण हे असं चांगलं वाटते का? दारू पिऊन पळणं, इकडे जाणं तिकडे जाणं. लय दारू पिल्यात वाटते मला, वाटते नाही का? तुम्हाला तसे बोलले ना, म्या मग फोन लावला तर मला बोलत जा ना, कोण आहे म्हणे तू, फोन ठेव म्हणे. म्हटलं बापा रे, माणूस म्हटलं खतरनाक झाला. म्हटलं डिंगडांग आहे म्हटलं बाबा. बाबा एक काम करा तुम्ही, काही ना काही तुम्हाला काही ना काही करावं लागते.
काय करू बाबा मी आता त्यांच्या पुढे का डोकं फोडू का? दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. आतापर्यंत घरी नाही आले, जेवण नाही गेलं, भाजीपाला नाही इकला. कायच करा सांग बरं मी. काय रे झाबरू, काय करू बरं मी आता? त्यांचे बाबा आल्याशिवाय काहीच होत नाही. मग का त्यांच्या बाबाची का वाट पाहता का तुम्ही? समजा समोर जाऊन समजा त्यांचे बाबा मरण पावले, देवाच्या घरी गेले, मग पुढे असेच तमाशे होणार. मग कोणीच भेट नाही कोणाले. आबा मी काय म्हणतो शांताबाई, तुम्हीच कानी तुमच्या नवऱ्याले हातातून काढा, त्याच्याशिवाय हे माणूस काय रस्त्यावर येत नाही. बरोबर बोलू राहिला रे तू झाबऱ्या. यांले कानी हातातून काढाच लागते. समोर त्यांचे बाबा मरण पावले तर हा माणूस कोणालाच भेटणार नाही. बरोबर बोलू राहिला तू. काय तर एकदा तुम्ही त्या शांताराम भाऊची एकदा सटसट काढा. कसं पुरी अंगातली मस्ती गेली पाहिजे. नाहीतर हे माणूस कोणालाच भेट नाही बरं. हा माणूस डेंजर आहे, तुम्हाला माहित आहे. ते भेटत फक्त त्यांच्या बाबाले. त्यांचे बाबा समजा समोर गेले नाही राहिले, मग काय करता? मग पुढे जाते तुम्हाला भारी. आताच करा काय करायचं ते. बरोबर आहे. यांची कानी दारू काढाच लागते. पुढे तर मग असंच होणार आहे बाबा. माझी वाले घोर यांची कानी पुरी मस्ती काढाच लागते. थांब ना आता, येऊ दे ना घरी आता. मग दाखवतो मी शांताबाई कोण आहे ते. दाखवता तुम्ही ना. आता हे भाजीपाला कोण विकते? बाबा लक्षच नाही राहिले रे. झाबऱ्या मी काय म्हणतो, एवढा भाजीपाला विकतो का रे? तुमची काय कृपा होणार रे. मावीन कशालाच विचारलं मी ना. आता गावात नाही भाजीपाला विका लागते. बर शांताबाई विकतो ना आम्ही भाजीपाला. शांताराम भाऊ दिसले तर आणतो आम्ही घरी. दिसले की आणतो. मी पण जाते आता, चक्कर गिकर मारते. कुठं दारीगिरी पळे गेले राहतं का? जा एवढी भाजीपाला विका, मग मी पाहते. जा. हो हो हो. अरे गवर, हा तुझ्या पोराले काऊन नाही आणलं सोबत? शांतारामले त्याची माई भेट होत होती. आज तू एकटाच आला लागा, असं असते का? अरे बंडू, अरे शांतारामच्या मागं लय काम आहे रे बाबा. यंदा त्यानं हरभरा पेरला, भाजीपाला पेरला, त्यानंतर गायत्रीचं लग्नाचं टेन्शन, शिक्षणाचं टेन्शन. मला वाटलं बा त्याच्या मागं एवढं अवती भोवती कामं आहेत, म्हणून का नाही त्याला आणलं नाही म्या. काही चुकी केली का म्या? काय बे कामं काय बारमच राहते. आज राहते उद्या राहते बरोबर राहते. पण कसं त्याला आणलं असतं, सोबत आले असते, 2-3 दिवस राहिले असते, जमत नव्हतं का? काय जाऊ दे ना आता. डबलच्या बारीनं म्हणजे आता पाहिजे तू, आम्ही सगळी फॅमिलीच येतो. शांताबाई येते, मी येतो, शांताराम येते, मग आम्ही पुरी फॅमिलीच येतो. गायत्री पण येते, चालते ना. पण आता कसं बुवा तुझ्या ते म्हणतात ऍक्सिडेंट झालता, काही भेटच नाही झाली. म्हटलं बुवा काय म्हणजे जमलं ना ते तुझ्या तालमेल. जमलं ना त्याला. काय आता कसं झालं समजा, ती तिकून आली गाडी, डायरेक्ट ठोकलं मध्ये. मग काय तर गेलो बा, नागपूरला जायचं काम पडलं. पण जाऊ दे बा, जमलं. पण आलता ना मला फोन, पण माया काय बा माया भेटच नाही होय. म्या म्हटलं चला, म्हटलं एक दिवस काढतो बा तुझ्यासाठी, येतो बा तुला भेटाले. लय दिवस झाले ना दिले, 15 दिवस झाले ना. जातो जातो करू राहिलो, पण काही जाणंच नाही हो राहिलं. कसं आज भेटला टाईम, त्याला म्हटलं बा आज जातोच, म्हटलं आता बंडूले भेटाले. आलो ना बा, आता काय करतं. बरं वाटलं. पण मी काय म्हणतो, का रे शांताराम दारू पिते काय? जी बात नाही पित ते दारू. दारूला हातच नाही लावत. त्याला माहित आहे ना मला दारू जमत नाही. माझ्यासमोर ते दारू पिऊन आला, त्याचं काय जमत नाही. मग काय तर ती भेट ना मला. मग काय तर पेती ते. पण कसं ती आता मी कसं घरी राहतो का नाही, ती पितच नाही. ते आता सांगितलं, म्हटलं त्या शांताबाईला सांगितलं, मी सुनीला सांगितलं, समजा त्यानं दारू गिरू पिली तर मला फोन लावायचा. मग काय तर सोपं काम नाही ना. ते आमच्या घरात दारू गिरू जमतच नाही. जाऊ दे ना, बरं झालं ना. दारू बाबा काहीच कामी नाही, मला माहिती आहे ना. पण काय करतात आता लोक, ऐकता का ना? लय बेकार आहे ते दारू. पण आपल्याला भाऊ जमतच नाही ते. दारू जमतलं का नाही, लस राग येते मले. ती पांडुलं त्या गणपतला एवढं झोडलं होतं म्या मांग. वावर चालते ते चोरी करायले. म्या म्हटलं दारू पिऊन आले का तुम्ही? हो म्हणे. असं झोडलं रे त्याले. अरे 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 लय बेकार आहे ती दारू. काय रे मी काय म्हणतो, काय रे कवर दादा, ते आपलं शांताराम दारू गिरू पिते का? नाही नाही, अजिबात नाही पित ते दारू. मग काय तर अरे मी घरी आहे ना, तिला माहित आहे म्या दारू पिली, खा लागते झोडपे, मला लय भेटी ते. मग काय तर दारू नाही पित, काहीच नाही करत ते, विमल नाही खात, काहीच नाही. मला जमतच नाही ते व्यसन गिसन, त्याला माहित आहे. मी पण भेटतो ना तुला पहिले, तुला ते जमीस नाही ना दारू. मला माहीत फाटे. म्या म्हटलं बा कसं आता म्या दारू सोडून दिली ती. आता पाहतो शांताराम इकडे लक्ष देतो. दारूचं व्यसन लय बेकार आहे. लक्षच असते ना माय. चला मग आता स्वयंपाक गिपाक झाला, चला जेवण घेऊन करू. चला. हो हो चला. ती पालक संभार. चला यांना विचारा की, सुखदेव काका इकडे आहे बरं. नाही पाहिजे रे ते भाजीपाला, नाही पाहिजे मला. ती पालक संभार नाही पाहिजे. अरे याच्यासाठी नाही हो, इकडे आहे ना. काम आहे लवकर, इकडे आहे. काय म्हणजे मायमीन आलो आलो. बोल रे छाबरू, काय होतं? सुखदेव भाऊ मी काय म्हणतो, तुम्हाला शांताराम भाऊ दिसले का कुठं? लय दारू पियर आहेत ते. दिसले का तुम्हाला? काय शांताराम दारू पियर? नाही बा, मला नाही दिसले ते. काय आता आपण काय घरात राहतो बाबा. मग काय तर मला नाही दिसले. दिसले असेल का नाही तर मला फोन घेऊन लावजा बरं. कसं त्यांना का नाही अर्जंट पकडणं आहे आणि घरात नेणं आहे. लय दांगोडे करू राहिले म्हणते ते, शिवाय गिवाय देऊ राहिले म्हणे. आली माय कानावर गोष्ट, तेच म्हणून राहिलो. तुम्हाला दिसले का नाही मला फोन लावजा पहिले.
लावतो ना फोन, दिसलं तर पाहिजे. लावतो ना. एक काम कर ना तू, तिकडे जाऊन पाहिजे एकदा पारावर. कसं तिकडे कसं दिसले जा ना. ना लय पाहिलं ना तिकडे मी पारावर नाही ते दुसऱ्या तिकडे ते काय वावरात गेलो, वावरात पाहिलं, वावरात नाही तर काय माहिती आता कुठं गेले बाबा. लय प्यायला ते दारू प्यायला. हा बा दिसले का नाही, मला फोन घेऊन लावजा. दिसले तर दिसले, पण मी काय म्हणतो का रे, त्याच्या बाबा समोर ते दारू पित नसतं ना. तेच तर घोर आहे. इथंच तर मग काडी पडली आपली. मग काय तर ते आबाजी गेले का नाही तेव्हापासून का नाही दारू पिवाले. काल सकाळीच गेले, त्यांना माहीत पडलं गेले बा मा बुडा. मग असं झालं ते गणित, मग त्यांना दारू चालू केली. मला माहिती आहे ना त्यांच्या बाबाच्या पुढे ते दारू पित नसता. पण काय आता हे बुडा गेला इकडे, आणि काय झालं मग आता चालू केलं मग पिणं या माणसानं. असं झालं ते. हो का, कवर बुडा गेला म्हणून जमलं नाही का, असं आहे का ते. अरे बापरे, कवर बुडाला सांगा ना मग, दारू गिरू पुरवला मध्ये काय का 2च घंटे दिला बुडा येतील का घरी. हा मग हे आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला का नाही तसा प्लॅन आहे ना आमचा प्लॅन असा आहे की शांताबाई काय म्हणे पुढे जाऊन म्हणे असं होईल म्हणे, तर कसं म्हणे मीच काढतो म्हणे हातातून. आता शांताबाई काढते ना शांताराम भाऊले हातातून, तेव्हा समजते मग. शांताराम कोणाला भेटे, शांताराम कोणालाच भेट नाही, फक्त त्याच्या बुड्याला भेटे. काय तुमचा प्लॅन आहे. अबे एक काम करा, त्या बुड्याला फोन लावा, तुमचं पोरगं म्हणा दारू पिरवायला म्हणा. काय लगा डोकं लावून राहिले, शांताबाई ऐकून काहीच होत नाही. शांताबाईला म्हणा तू फक्त मला पोळ्या कर म्हणा, भाकरी टाक म्हणा. ना कसं आता लय झालं ना ते, जाऊ दे ना तिकडे, समजते ना आता काय होते पुढे ते. हो बरं, दिसलं की मी फोन घेऊन लावतो तुले. हो चालेल ये मग. हो हे बा समार गिमार घेता का. हा भाजीपाला आहे, पालक आहे, मेथी आहे, घेता का. नाही राहू दे घेतला राहू दे. बरं ठीक आहे, लाव जा मग फोन दिसले की. हो देवा, इथं नाला खात का तुम्ही. ओ शांताराम भाऊ. कोण आहे. ओ शांताराम भाऊ, का लावलं हे. ओ काय राजा, तुमची बायको वाट पाहू राहिली ना घरी. इथं आहे का तुम्ही, चला घराकडे. तू कोण आहे रे. तू कोण आहे, शिल्लक बोललाय. चाल रे तू, कोण आहे तू. मी झाबरू बोलू राहिलो, ते तुमचा भाजीपाला इकू राहिलो राजा इकडे मी. तुम्ही इकडे हे नाल्यात काय आहे, डोबल्यात पडले. अरे निघा ना बाहेर. रे जाना रे, क्यों दिमाग खा रहा है तू, दिमाग की बत्ती कर रहा है. जाना रे, झालं भारी तिकडे. शांताराम लहान लेकरासारखा काल करू तू. त्या बाप कुठे गेला रे. थांब त्या बापाला सांगतो मी असं आहे म्हणतो. अरे बाप को पता है का तू बुढ़े, रुक तू. काय बापा हे मग हे धरभर एकदा या माणसाला काढतो मी, नेतो घरी. बाहेर आहे लवकर, चला हात धरा. चला ना, काल तमाशे करू राहिले. ओ नारायण काका, इकून या बरं. धरभर या माणसाले त्या माय बी या चला या इकडे, इकून या ना. हो आलो थांब हो आलो. धरा. धरून राहिलो. शांताराम हात दे, तुझे हात दे. खोटं झालं रे. थांबऱ्या नाड्या सोड रे. काय त्यांना घराकडे लय चांगलं केलं ना त्यांना. बापा इज्जत लय वाढली आता. लय चांगलं केलं तुम्ही दारू घेऊन आता. बापा इज्जत काय राजा, असं असते का. चला घराकडे. बोललो का रे तू, बोललो का. चप्पल कुठे गेली भाई. चप्पल कुठं घातली तू. बूट आहे त्या पायात चप्पल करू राहिला. झाबऱ्या पुरा बा पैशाचा नासोडा केला या माणसानं. बा मग ते लेकरं आले, ते खिशातले पैसे काढले आणि गेले ते. मग काय ते 100च्या 200 नोटा नेलेल्या का लेकरानं. तरी मी आवाज दिला बरं, पण लेकरं ऐकता का. लहान लेकरं बाबा लय लांब गेले ते. थांबा तुम्ही, तुमच्या बापाला सांगतो मी असं आहे म्हणतो बाबा. काय बाबा हे तुमचा पोर काय नेला दारू घेऊन तमाशे करू आले म्हणतो. थांबा ना, येऊ द्या ना आबाजीले, सांगतो मी सगळं. सांगतो मी तुला मी सांगतो. सोडले मला तुझं. झाबऱ्या जाऊ दे तिकडे, बोलू नको ते रे पियाला ते. मग काय तर चला घराकडे घ्या त्याला चला. बर चला. बाबा गेलो गड्या ते बेवड, पुरं बेवड आहे रे ते. काय का बरंच बरं आहे का. काय गोष्ट बोला माझ्या नालीत पडलं ते. काय तर आपण त्याला दारू नाही पाजली का. हबा लय चढलं त्याला दारू ती. हबा नालीत पडलं ते झाबरून, त्या नारायणनं 2 जणांना त्याला उचलून नेलं घरी. अरे मी काय म्हणतो कैलास, अबे आता काय करतो बा, वाटकाची पाहता उद्याची. हबा त्याच्या बुड्याला आताच फोन लाव, असंच आहे म्हणा तुमचं पोरगं म्हणा दारू पिऊन दांगड करू राहिला म्हणा. जे खरं सांगून देऊ आपण. हो मला वाटतं असंच करायला पुढे. आता त्याच्या बुड्याला फोन लावतो मी. तुमचं पोरगं म्हणतो नालीत पडलं म्हणतो, झाबऱ्या गिबऱ्यानं त्यांना उचलून नेलं म्हणतो, निरा दारू पिऊन धिंगाणे करू म्हणतो गावातनी. सांगा लागलं त्याच्या बुड्याले. पहा म्हणतो तुमचं पोरगं कसं आहे. मी आपण म्हटलं होतं त्या झाबऱ्याले, त्या बुड्याला फोन लाव. पण झाबऱ्या काय म्हणे, आमच्या सगळ्याचा प्लॅन आहे म्हणे शांताबाईचा माया. शांताबाई म्हणते हातातून काढतो म्हणते तिच्या नवऱ्याले, म्हणजे शांतारामले. अबा त्यांचा काही प्लॅनच नाही फोन घेऊन लावायचा. तू एक काम कर, हापा त्या बुड्याला फोन लाव सांग मस्त. तुमचं पोरगं म्हणा दारू पिऊन धिंगाणे करू राहिले म्हणा. तुम्ही कुठे गेला म्हणा तिकडे गावाले. तुमचं पोरगं इकडे गावात धिंगाणे करू राहिला, दारू पिऊ राहिला म्हणा. मग काय तर तमाशे करू राहिला म्हणा, भांडणं करू राहिला म्हणा, शिव्या देऊ राहिला म्हणा. एकदम लाव सांग.
म्हणजे असा यांचा प्लॅन आहे, म्हणजे बुड्याला फोन लावायचं कामच नाही का, म्हणजे हे सांभाळता असं आहे का यांचा प्लॅन? अरे मग तर बाबा कामच जमलं. आता लावतो त्या बुड्याला फोन, त्या बुड्याला सांगतो, पहा म्हणतो बा तुमचं पोरगं कसं आहे ते, एकदम लावलं सांगा लागेल नाही का. थांब लावतो फोन. तर मोका बाबा, मोका बी चोका मारना पडता नाही का. ले आपल्याला अवकात काढेन ते शांताराम. तुमच्या अवकात ह्या म्हणे बसायची नसन तसं ले बोलेन ते आपल्याला शिल्लक दारूतनी. लाव त्याच्या बुड्याला फोन लाव आणि पहा म्हणा तुमचं पोरगं दारू पिरवायला म्हणा. त्याच्या बुड्याला येते राग दारूचा. पाहतो तू मेलन ते कुत्र्याच्या पलीकडे मार खाते ते शांताराम. लाव लवकर फटकन फोन. काय ना तुम्ही कसं सांगतो त्या बुड्याला, आता याला नाही मार खाऊ घातला का नाही, नावाचा कैलास नाही का. थांब फोन लावतो, सांगतो. बोल, कोण बोलत आहे? हॅलो, मी कैलास बोलत आहे. म्हटलं कुठं आहात तुम्ही? कुठं नाही रे बुवा, इकडे गावाला आलतो. काय होतं रे? अरे काय गावाला म्हणून राहिले, इकडे पहा ना काय तमाशा चालू आहे ते. काय राजा गावातनी म्हटलं लोकांना चांगलं जगू नाही देऊ राहिलं ना ते शांताराम. दारू पिऊन धिंगाणा करू राहिला ना ते. काय गोष्ट करू राहिला? कोण पिली दारू? उडाले वाटते फ्यूज गड्या बुड्याचे. काय कोण काय करू राहिलं? ओ आबाजी काय सांगा तुम्हाला, तुमचं पोरगं शांताराम वाघमारे अबा निरा दारू पिऊन धिंगाणा करू राहिलं ते. गावातनी तमाशा करू राहिलं, मला शिवाय देऊ राहिलं ते. मा घरा गोटे मारू राहिले ते. काय शोभते का तुमच्या पोराले? अबा जास्त हद नाही म्हटलं माही. मा दिमाग फिरला मग मी देतो रिपोर्ट. तुमचं पोरगं आहे म्हणून तुम्हाला फोन लावला मी. समजावून सांगा तुमच्या पोराले. गोष्ट करू राहिला मा पोरग दारू पिऊन तमाशा करू राहिलं? सांगितलं ना त्याला म्या. काय मग आहे चटण याच्यात. बर कुठं आहे ते? काय कुठं आहे म्हणता तुम्ही? आता ते नालीत पडलं, झाबरून त्याला उचलून नेलं घरी. मग काय ते नाल्यात पडू राहिलं, इकडे तिकडे पडू राहिलं, गाणे गिणे म्हणून राहिलं. काय राजा असं असते का? बा लवकरात लवकर या म्हणून तुम्हाला फोन लावला. नाहीतर बा मी डायरेक्ट म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतो की असं असं आहे म्हणतो बा, आम्हाला शिवाय देऊ राहिलं, याले आमचा त्रास आहे, समजलं का? बा लवकरात लवकर त्याला या आणि त्याला काय करायचं करा बाबा. बा माझ्यापेक्षा बेकार माणूस नाही मग. मी डायरेक्ट रिपोर्ट देतो. अरे कला काही रिपोर्ट नको देऊ. थांब मी आलो म्हटलं. आलो आता. गाडी गिडी पकडायला लागेल. येतो मी आता. येतो. हो या लवकर. कसं बा जास्त कसं बा आपलं जवळचा संबंध आहे म्हणून मी तुम्हाला फोन लावला. नाहीतर बा मी डायरेक्ट गेलो असतो पोलीस स्टेशनमध्ये. जय हिंद जय भारत केलं असतं. लवकर या, पटकन या, टाइमपास करू नका, लवकर या. बर आलो रे. बर माझ्या टनायच्यात शांती आहे. काय म्हणे त्याचा बुडा? नाही ना लय तुपलं ते बुडा. काय म्हणे कोण पेली दारू. म्हटलं बा तुमच्या पुराण पेली म्हटलं काय राजा तुमचं पोर काय ते. बा आलं का ते बुडा मेलं, हे शांताराम मेला. मग काय तर कैलास तू मला एक गोष्ट सांग. समजा शांत्यानं सांगितलं की या दोघांना मला दारू पाजली म्हणून मी पेली, मग काय करतो तू? अरे कोण त्याला पाजली? त्यानं आपल्याला पाजली. आपण सांगू बा खरं खरं बा त्यानं आम्हाला पाजली म्हणा दारू आणि त्यानं आम्हाला शिवाय दिल्या. डायरेक्ट सांगू आपण त्याच्या बुड्याले. मग काय तर भेटक काय? बस झालं मग. काय आता काय राहिलं? बस त्याचा बुडा आला का नाही, बस कामच झालं आता. पुरं कामच निघालं ते, पुरं फिरलं ते. बाय डबल का नाही आपल्याला बोलतच नाही ते. पाजून तू आता उद्या पाहू ना आता, समजते ना काय होते ते.